आता पुण्यामधून एक मोठी बातमी आहे। पुण्याच्या फुरसुंगी परिसरामध्ये 15 ते 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। टोळक्यानं कोयत्यानं या वाहनांची तोडफोड केली आहे। तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, हे नेमके कोण होते ज्यांनी एवढी तोडफोड केली आहे? माधवी, जर आपण बघितलं तर पुण्यात नक्की चाललंय तरी काय? जर आपण बघितलं तर वाहनांची तोडफोड सातत्याने अशा पद्धतीने होती आहे आणि पुन्हा एकदा ती घटना समोर आली आहे। फुरसुंगी भागातील आदर्शनगर या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 15 ते 20 वाहनांची तोडफोड काल रात्री करण्यात आलेली आहे। जर सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितलं तर मुलं त्या ठिकाणी येतात, हातामध्ये शस्त्र आहेत, रॉड्स आहेत लोखंडी, आणि रस्त्याच्या दुतर्फा जे गाड्या उभ्या आहेत रात्री पार्किंगला, त्या गाडींचं नुकसान अशा पद्धतीने केलं जातंय। भांडणातून, जुन्या काही वादातून त्या परिसरात हे मुलं आली आणि त्या ठिकाणी वाहनांचं नुकसान केलं। सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तिथं भीतीचं वातावरण आहे। खरंच पोलिसांना पुण्यात जे क्राईम रेट आहे, ज्या पद्धतीने वारंवार अशा घटना घडतायत, हे कंट्रोल होत आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कारण भर दिवसा रस्त्यावर गोळीबार केला जातोय, फायरिंग होतीये, दुसरीकडे कोयत्याने वार केले जात आहेत आणि गाड्यांचं देखील अशा पद्धतीने नुकसान होतंय। नक्की पुण्यात चाललंय तरी काय आणि कधी हे सगळे अशा पद्धतीने जे सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांचं तोडफोड करून त्यांचं नुकसान केलं जातं, हे कधी थांबणार आहे, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि हे सगळे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेले आहेत। नक्कीच या टवाळखोरांना आता कसा बंदोबस्त केला जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र कायदा सुव्यवस्थेचा धाक पुण्यामध्ये उरलाय का, असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।